आता तीळ भाजून घ्यायचे आहे। तीळ थोडेसे लालसरच भाजून घ्यायचे। तर चिक्कीचा गूळ टाकून झालेला आहे। आता तो थोडासा पागळायला थोडा वेळ लागेल। बघा आता गूळ पागळून कसा मस्त कलर आलेला आहे। आता याच्यात आपल्याला शेंगदाणे आणि तीळ टाकून घ्यायचं आहे। ते बघा तीळ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट पण टाकून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे हे सगळं मिक्सअप झालेलं आहे। ही कढई शेगडीवरच ठेवायची आणि आता थोडा हाताला तेल लावून घ्यायचं आहे। हाताला तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे लाडू बांधायला घ्यायचे। तुम्हाला छोटे पाहिजे, मोठे पाहिजे, कसे पाहिजे तर तुम्ही असे लाडू बांधायला घ्यायचे। तर बघा अशा प्रकारे लाडू तयार होतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।